साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। संभाजी ब्रिगेडच्या शहराध्यक्षपदी मोनाली धुमाळ यांची निवड। संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटनेच्या महिला आघाडीच्या शहर प्रमुखपदी मोनाली वैभव धुमाळ यांची निवड करण्यात आली। संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम, जिल्हा अध्यक्ष संभाजीराजे भोसले यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले। जुळे सोलापुरात संभाजी ब्रिगेडची बैठक पार पडली। या बैठकीत सोलापूर शहर महिला आघाडीच्या अध्यक्षपदी मोनाली धुमाळ यांची निवड करण्यात आली। सोलापूर शहरातील महिलांचे विविध प्रश्न सोडविण्याचे व महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न आपण संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून करणार असल्याचे नूतन शहराध्यक्ष मोनाली धुमाळ यांनी यावेळी सांगितले। यावेळी संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष अरविंद शेळके, उपशहर प्रमुख सीताराम बाबर, रमेश चव्हाण, पिंटू किरसांगी, अजित पाटील तसेच तिसरी आंख मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अप्पासाहेब लंगोटे, जिल्हा कार्याध्यक्ष वैभव धुमाळ, जिल्हा सचिव नरसिंग मंडल, चेतन सुरवसे, शशिकांत माचनूरकर, शकील शेख व तिसरी आंख मानवाधिकार संघटनेचे महिला महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा सुनीता बोकडे, गायत्री मेनसे, सुजाता काळे, शिल्पा कोळी, निरंजा महेंद्रकर, वंदना रेवणे, राणी माळगे, वंदना महासोडे, रत्नाबाई भालेराव आदी पदाधिकारी उपस्थित होते। शहराध्यक्षपद नियुक्ती करण्यात आलेला आहे। ताई खरंच खूप छान आहे। श्याम भैयांचं पण काम खूप छान आहे। खूप वर्षापासून मी ओळखते। खरंच लोकांना शहराध्यक्ष पद घेऊन घरात बसू नका। तळागाळातल्या लोकांना, गोरगरिबांना, जे लोकांना सोलापुरात खरंच गरज आहे आता तशा लोकांना मदत करा। आणि हे श्याम भैयांचं काम जे आहे ना ते खूप छान आहे। खरंच भैया तुम्ही प्रत्येक ह्याच्या म्हणजे संभाजी ब्रिगेडचं पद असून सुद्धा वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये म्हणा, आम्ही पण वेगवेगळ्या कार्यक्रमांना सरांना बोलवतो। सर नेहमी त्यांचं चांगलं योगदान असते। म्हणून ताईंना पण सांगू इच्छिते की खरंच खूप छान काम करा आणि महिलांना जुळवा, तळागाळातल्या लोकांना मदत करा। दोन शब्द बोलून तेवढ्याच शुभेच्छा देते ताई।